नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आजच्या रेसिपीमध्ये बनवूया ब्रेड पॅटेज. तर त्याच्यासाठी इथं ब्रेड घेतले आणि 2 मोठे बटाटे उकडून किसून घेतले आणि इथं भाज्यामध्ये लसूण, कांदा, गाजर, शिमला मिरची बारीक कट करून घेतले. इथं कढाईमध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झाले की लसूण घालायचं. लसूण लाल झाले की मग कांदा घालायचं. कांद्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा परतले की मग घालायचं कट केलेलं गाजर आणि शिमला मिरची आणि ह्याला पण कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं. भाज्याला 1 मिनिट हाई गॅसवर परतून घ्यायचं. भाज्याला मऊ शिजवायचं नाही. हलकंसं त्याचा कच्चापण राहिला पाहिजे भाजीत. 1 मिनिट परतल्यावर मग घालायचं ह्याच्यामध्ये हळद, लाल तिखट. ह्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं. मग घालायचं ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा आणि चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि माझ्या मुलाला संध्याकाळचं जेवण जेवायला कंटाळा येतं. त्याला जेवणामध्ये काहीतरी चटपटीत आवडतं खायला आणि हे ब्रेड पॅटीस त्याचीच फर्माईश आहे. आणि हे बटाटा भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलं की ह्याला थंड व्हायला बाजूला ठेवू. तर आता पुढची प्रोसेस करू. इथं मी 1.5 वाटी बेसन, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, पाव चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर बनवायचं आहे. आणि हे बॅटर बनवताना थोडं थोडं पाणी घालूनच बॅटर बनवायचं, नाहीतर मग त्याच्यात गुठळ्या पडतात. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कुठली रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बेसनमध्ये हळद घालायचं विसरले म्हणून आता हळद घातले. त्याच्यात थोडंसं पाणी घालून परत मिक्स केले. आणि हे बॅटर बनवताना घट्टही नाही बनवायचं, पातळही नाही बनवायचं. तर इथं बघा अशा पद्धतीनं बॅटर आपलं तयार झाले. तर इथं तेल आपलं गरम झाले. आता हे ब्रेडचे 2 स्लाइस कट करायचं आणि त्याच्यामध्ये हे भाज्याचं मिश्रण भरून घ्यायचं आणि कट केलेले ब्रेडची दुसरी बाजू ठेवायचं आणि हलकंसं त्याच्यावर प्रेस करायचं आणि ह्याला बेसनच्या बॅटरमध्ये व्यवस्थित डीप करायचं. हे बघा अशा पद्धतीनं. आता ह्याला तेलात सोडायचं. तर ह्याच पद्धतीनं सगळे ब्रेड बनवून घ्यायचं. पिठामध्ये डीप करून तेलामध्ये त्याला व्यवस्थित उलटून पलटून तळून घ्यायचं. तर हे पॅटीस तेलात टाकताना वरून टाकू नका, तेल हातावर यायची भीती असते. तेलाच्या जवळूनच हळूहळू हलक्या हाताने तुम्ही पॅटीस तेलात सोडा. तर अशा पद्धतीनं सर्व पॅटीस तळून घेतले आणि तयार आहेत आपले पॅटीस. आणि हे बघा तळल्यानंतर साईजने डबल झाले. इथं मी एक तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान दिसते. मग कसं वाटली आजची रेसिपी? भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.